वेदाचे बाबा, तुम्ही तुम्ही रडू नका ना. हा, हे बघा, वेदाचे बाबा, तुम्ही शांत व्हा बरं. जे झालं ते वाईटच झालं. आता अंबिकाताईला न्याय मिळेल. हे बघा, तुम्ही खचून जाऊ नका ना. मी काय म्हणते, नका ना रडू. सगळं नीट होईल. हा, वेदाचे बाबा, अरे बाप रे, एवढं घडलंय? तुमच्या नादात ना मी साखर घालायला विसरले चहात. अगं पण बायको, एवढं सगळं घडलं पण तुम्हाला कळवलंच नाही. फोन करत होते मी तुम्हाला, उचललात फोन नाही ना? कुठे उलटला होता तुम्ही? अगं ते गुंडाकडनं घेतले नव्हते का 2.5 लाख रुपये, ते द्यायला गेलो होतो. कुठून आणले 2.5 लाख? दुसऱ्या माणसाकडून त्याला देऊन टाकले. आणि दुसऱ्या माणसाला कुठून देणार आहात? तिसऱ्या माणसाकडनं घेऊन देईन. आणि तिसऱ्या माणसाला? तारा साहेबांकडून. मायाला कायमच पाठवलं कडी फोडायला. हो ना. म्हणजे मी हे सगळं केलंय, पण मी नाही केलंय. हे माझ्याकडून करून घेतलेलं आहे. ताई, हे बघ, आता वेदाच्या जीवाला धोका नाहीये. पण मीरा, फक्त वेदाच्या जीवाला नाही, तुझ्या आणि अथर्वच्या जीवालाही आता कसलाच धोका नाही. आता कसलीच भीती राहिली नाहीये. ती माया जेलमध्ये गेली तर सगळं टेन्शनच गेलं असं वाटतंय ना? नाही ताई, माया जरी नसली ना तरी तिने ज्या व्यक्तीला त्या आउट हाऊस मध्ये बोलवलेला ना, ती व्यक्ती अजूनही बाहेरच आहे ग. हा, पण ज्या अर्थी ती व्यक्ती आउट हाऊस मध्ये आलीच नाही, त्यामुळे मला तरी असं वाटतंय की ती व्यक्ती मायाला फक्त मदत करत असेल. आणि माया जेलमध्ये म्हटल्यावर ती काही करणार नाही. ताई, तुला खरंच वाटतंय की त्या व्यक्तीला आपण असंच बाहेर सोडणं बरोबर ठरेल? नाही मीरा, पण आता ती व्यक्ती कुठेतरी लपून बसली असेल. पण शोधू, त्या व्यक्तीलाही आपण शोधू. मीरा, आई आल्या. आईसाहेब, मीरा, मला माफ कर. तू सांगत होतीस तरी सुद्धा आम्ही तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. सॉरी. आईसाहेब, यात कोणाचीच चूक नव्हती, परिस्थितीच तशी होती. मीरा, तू होतीस म्हणून या घरावरचं मोठं संकट टळलं. नाही तर त्या मायाने काय केलं असतं माहित नाही. माझ्या मुलाचा संसार उद्ध्वस्त केला होता का तिने? आई, आपल्याला कल्पना कुठे होती की माया इतक्या खालच्या थराला जाईल, क्रिमिनल मर्डरर निघेल. तिला अंबिकाला मारून समाधान मिळालं नाही म्हणून ती तुला मारायला निघाली.
तुझ्यावर डोळा होता तिचा. आई तू दादाची दृष्ट काढ. मायाची सगळी वाईट नजरांना निघून जाईल. हो हो अनन्या, बरोबर बोलतेस तू. चल चल चल. तू असं काहीतरी कर ना की माया बरोबर मंजीर वहिनी पण गेल्या पाहिजेत खडी फोडायला. मग या घरावर राज्य कुणाचं? काय कोण करणार आहे राज्य? कोण करणार आहे? कली करणारे राज्य. कलियुग आहे ना, कलीचंच राज्य आहे. आत्ता मला कळलं घरात काय घडलंय ते. तुम्हाला सांगतो वहिनी, कुणाच्या मनात काय काळं बिर आहे ना काही सांगता येत नाही हो. अरे पोळ्या वगैरे झालेल्या आहेत वहिनी, काय करताय तुम्ही? अथर्व ये. अच्छा, दृष्ट काढताय होय? आता तुझी काढायची आहे का? हिला कोणाची दृष्ट लागणार आहे? डोळे फुटतील त्याचे. काका काय बोलताय तुम्ही? जाऊ दे ग, दुसरं काही येतं त्यांना. चेष्टा करतायत ते. चेष्टा चेष्टा. इकडे बघ. आल्याची गेल्याची, घरच्यांची बाहेरच्यांची, आजूबाजूच्यांची, त्या मायाची कोणाचीही दृश्य लागली असेल तर ती निघून जाऊ. हा, मायाची दृष्ट लागली असणार आहे अथर्वला. आता बघा वहिनी, कसला भडका उडतो ते मोहरीचा. हे काय, तडतडलीच नाही की मोहरी.